विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्यात अगोदर तुमचे धन्यवाद. तुमच्याकडून प्रचंड प्रेम मिळतंय. तुम्हाला खरं सांगू का? निगेटिव्ह कमेंट पण येतात बरं का 1-2 हेट कमेंट येतात. काय त्या मुलांना माझा त्रास होतो काय माहित नाही. पण खूप, खूप त्रास होतोय काही मुलांना माझा बरं का. द्या सोडून त्यांना, मी पण त्यांना डिलीट करतोय. डिलीट करतोय. मी चिडत बिलकुल नाही. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो तुमचं प्रेम आहे ना बास. मग आता ह्यातून आपण काय करतोय? एक चांगली सुरुवात करतोय. आणि तुम्हाला मी पटवून देतोय, की कुठलाही टॉपिक अवघड नाहीये. कोणताच नाहीये अवघड टॉपिक. पण मी तुम्हाला सांगू का? आता आपल्याला सुरुवात करायची आहे करंट इलेक्ट्रिसिटी. मी 10 मिनिटातच टॉपिक कव्हर करणार आहे लक्षात घ्या. बघा नीट लक्ष द्या बरं का आता. क्रिचॉफ्स लॉज म्हणजे पहिला आहे क्रिचॉफ्स करंट लॉ. करंट लॉ काय सांगतोय, की अल्जेब्रिक सम ऑफ करंट ॲट एनी जंक्शन इज ऑल्वेज इक्वल्स टू 0. याचा अर्थ करंट इन्क्रीज किंवा डिक्रीज होणार नाही. जेवढा येणार आहे तेवढा जाणार आहे. याचा अर्थ इथं होणार आहे कन्झर्वेशन ऑफ चार्ज. येणार प्रश्न परीक्षेत एमसीक्यू आलेला पण आहे. म्हणजे क्रिचॉफ्स करंट लॉ इज कॉन्सर्न्ड विथ कन्झर्वेशन ऑफ चार्ज. बरं क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ काय सांगा बघू? की अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्सेस अँड इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स इन अ क्लोज लूप इज ऑल्वेज इक्वल्स टू 0. म्हणजे इथं होतंय कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, कन्झर्वेशन ऑफ चार्ज, कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. बर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचे आहेत? साइन कन्व्हेन्शन्स. काय करायचे आहेत? साइन कन्व्हेन्शन्स. नाही कधी विचारणार परीक्षेत. पण त्याच्याशिवाय न्यूमेरिकल कसं जमेल? मग जंक्शनकडे येणारा करंट पॉझिटिव्ह आणि जाणारा करंट निगेटिव्ह. लूप मध्ये मात्र ना बाळांनो डायरेक्शनवर डिपेंड असतात साइन कन्व्हेन्शन. पॉझिटिव्ह घ्यायचा व्होल्टेज ड्रॉप का निगेटिव्ह घ्यायचा? पॉझिटिव्ह का निगेटिव्ह हे साइन कन्व्हेन्शन पुस्तकातले वाचा. मग पहिले प्रश्न क्लिअर झालं. एमसीक्यू पण झाले. बरोबर आहे. त्याच्यानंतर मीटर ब्रिज, केल्विन्स मेथड. जर परीक्षेत 2-2 मार्काला हा प्रश्न आले, डायग्रामला 1-1 मार्क असणार आहे. मग मीटर ब्रिज ही नल डिफ्लेक्शन मेथड आहे. ओके, नल डिफ्लेक्शन. कारण जॉकी आपण स्लाइड करून असा पॉइंट आयडेंटिफाय करतो, की ज्यावेळेस ह्यातनं करंट फ्लोच होत नाही. करंट फ्लो होत नाही म्हणजे गॅलव्हॅनमीटरचं डिफ्लेक्शन होत नाही. म्हणजे ते नल डिफ्लेक्शन. पण आणि हो सगळ्यात महत्वाचं, मीटर ब्रिजमध्ये आपण अननोन रेझिस्टन्स फाइंड आउट करतो आणि केल्विन्स मेथडमध्ये त्याला इक्वल डिफ्लेक्शन मेथड म्हणतात. कारण जॉकी टच करायच्या अगोदर डिफ्लेक्शन नोट डाउन करायचं. जॉकी टच केल्यानंतर डिफ्लेक्शन चेंज होणार. पण असा पॉइंट घ्यायचा की सुरुवातीचं डिफ्लेक्शन आलं पाहिजे. म्हणजेच की इक्वल डिफ्लेक्शन मेथड. म्हणजे ही आहे इक्वल डिफ्लेक्शन, ती आहे नल डिफ्लेक्शन. याच्यामध्ये अननोन रेझिस्टन्स फाइंड आउट करतो. आपण इथं रेझिस्टन्स ऑफ गॅलव्हॅनमीटर फाइंड आउट करतोय. डिफरन्स आला तर जमू शकतंय. त्याच्यानंतर सांगतो हा प्रश्न एकदम जबरदस्त आहे. व्हॉट आर एरर्स इन द मीटर ब्रिज अँड हाऊ दॅट एरर्स कॅन बी मिनिमाइज्ड? तुम्ही करायचंय बरं का लक्षात घ्या. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे तो मात्र मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ही कन्सेप्टच इम्पॉर्टंट आहे. प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर. ए आणि बी हे वायरवरचे कुठलेही पॉइंट आहेत. या 2 पॉइंट मधलं पोटेन्शियल डिफरन्स लेंथ ऑफ वायर बिटवीन दीज 2 पॉइंट्स, लेंथ बिटवीन ए, बी ला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं. पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे काय? पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ म्हणजे पोटेन्शियल ग्रेडियंट के. आता युजेस मध्ये ना 3 युजेस आहेत. त्यात मी तिसरं यूज लिहितोय. आर इक्वल्स टू आर L1 मायनस L2 अपॉन L2 म्हणजे इंटरनल रेझिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी त्याचा यूज होतो. कंपेअर ईएमएफ ऑफ टू सेल त्याचे 2 ऍप्लिकेशन्स आहेत. ऍडव्हांटेज आणि डिसएडव्हांटेज ऑफ पोटॅन्शियोमीटर ओव्हर व्होल्टमीटर. आता डिस्टिंग्विश बिटवीन पोटॅन्शियोमीटर आणि व्होल्टमीटर वेगळं आहे. आणि पोटॅन्शियोमीटरचे ऍडव्हांटेज सांगायचे आहेत. अॅक्युरेसी जास्त आहे. इंटरनल रेझिस्टन्स फाइंड आउट करता येऊ शकतो. बरं सांगा बघू. हे त्याचे ऍडव्हांटेजेस आहेत. ऍप्लिकेशन ते व्होल्टेज डिवायडर वगैरे ऍप्लिकेशन्स वेगळे आहेत. म्हणजे हा क्वेश्चन सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. हा क्वेश्चन सगळ्यात. हा फॉर्म्युला लिहून घ्या रे. आर L1 मायनस L2 अपॉन L2 लक्षात घ्या. म्हणजे आता मी हे थोडंसं इरेज करून टाकतो लक्षात घ्या. का? याचं रिझन आहे, की मला पुस्तकातलं एक न्यूमेरिकल घ्यायचं आहे. ओके. सॉल्व्ड प्रॉब्लेम आहे कारण सॉल्व्ड प्रॉब्लेम एक्झाममध्ये येतात. इन एन एक्सपेरिमेंट टू डिटरमाइन द इंटरनल रेझिस्टन्स म्हणजे मला इंटरनल रेझिस्टन्स स्मॉल आर डिटरमाइन करायचं आहे. त्यासाठी मला कॅपिटल आर पाहिजे 9 पॉइंट ओहम. त्यासाठी मला इनिशियल बॅलन्सिंग लेंथ पाहिजे ती एवढी होती. नंतर कॅपिटल आर जोडल्यामुळे ती लेंथ कमी होणार आहे. कमी होऊन किती झाली? एवढी झाली. ती L2 आहे. ती L2 खाली घ्या संपलं की. बघा ना 76 आलं की उत्तर. कॅल्क्युलेशन फक्त करायचं आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का मी काय सांगतोय ते? म्हणजे हे सगळे प्रश्न मोस्ट इम्पोर्टंट आहेत ह्यातले. आता ह्याच्यात तुम्हाला करायचं आहे अॅमीटर व्होल्टमीटर डिफरन्स. पण थांबा.
या गॅलॉनोमीटरला एमीटर मध्ये कसं कन्व्हर्ट करणार? मग तुम्हाला याचे डिटेल व्हिडिओ 10 मिनिटाचे आहेत माझे, ते तुम्ही सर्च करून बघा. पण मी तुम्हाला सांगतो हा कोण आहे? शंट. व्हॉट इज शंट? प्रश्न परीक्षेत येईल. अ स्मॉल व्हॅल्यू रेझिस्टर which is connected in parallel with the coil of galvanometer so that galvanometer can be converted into ammeter is known as shunt. What is shunt? परीक्षेत आला का प्रश्न? येणार. How will you convert galvanometer into ammeter? By connecting a shunt resistor with the in parallel arrangement with the coil of galvanometer. पण त्याच गॅलॉनोमीटर बरोबर हाय व्हॅल्यू रेझिस्टर सिरीज मध्ये जोडला तर झाला व्होल्टमीटर. किती सोपं आहे. अॅमीटर करंट मोजतोय, व्होल्टमीटर व्होल्टेज मोजणार आहे. अॅमीटर सिरीज मध्ये जोडतात, व्होल्टमीटर पॅरल मध्ये जोडतात. सगळ्यात इम्पॉर्टंट पाहिजे मला नाहीये. ऐका 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 सापडलं की आयडियली झिरो. आयडियल अॅमीटरचा रेझिस्टन्स झिरो असतो आणि आयडियल व्होल्टमीटरचा रेझिस्टन्स इनफायनाईट असतो. 7 मिनिटं झाली आणि संपत आले. सांगू का तुम्हाला? सांगतो तुम्हाला लक्षात घ्या. वायलन काढा. एकूण एक पीवायक्यू तुम्हाला जमणार आहे. होय, त्याच्या बाहेरचं काही येणारच नाहीये लक्षात घ्या. मग अॅमीटर व्होल्टमीटर करा. त्याच्यानंतरचं मात्र पेज महत्वाचं आहे. हे बघा. या साइडला थेरी क्वेश्चन आहेत आणि या साइडला न्यूमेरिकल आहेत. मग हे न्यूमेरिकल आतापर्यंत परीक्षेत आलेत, पण बघितलं थेरी जास्त येते. किर्चॉफ्स करंट लॉ जुलै 22 ला आलाय, केव्हीएल आलाय. पोटॅन्शियोमीटर बघा 1, 2, 3, 4, 5 वेळा कन्सेप्ट विचारले. अॅमीटर 1, 2, 3, 4, 5 वेळा. व्होल्टमीटर एवढं तर करायचं आहे. काय अवघड आहे? काही अवघड नाहीये. डेरिव्हेशन कुठे आहेत? ठीक आहे, मीटर ब्रिज, केल्विन्स मेथड, पोटॅन्शियोमीटरचे ऍप्लिकेशन, डायग्राम कुठे सोडतोय आपण? डायग्राम करतोय ना. डायग्राम केलीच पाहिजे. मार्क्स पाहिजेच आपल्याला लक्षात घ्या. बरं एवढं एक सांगू का? करंट इलेक्ट्रिसिटी इंजिनिअरिंग साठी इम्पॉर्टंट आहे. दी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. डीसी सर्किट टॉपिकच आहे लक्षात घ्या इंजिनिअरिंगला बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये. बरं आता थोडंसं मी तुम्हाला सांगतो बरं का लक्षात घ्या. हे जे पोटॅन्शियोमीटर आहे ना, ह्याचे जे न्यूमेरिकल्स आहेत ना, ते न्यूमेरिकलसाठी न्यूमेरिकल बॅच आहे. ऑप्शनच नाही तुमच्याकडे लक्षात घ्या. त्या बॅच मध्ये आपण केव्हीएल, केसीएलचे न्यूमेरिकल्स डिटेलमध्ये घेतात. अगदी डिटेल पुस्तकातल्या प्रिंटिंग मिस्टेक्स होते तुम्ही एक्सप्लेन केलेल्या आहेत. पोटॅन्शियोमीटरचा आपली स्ट्रॅटेजीज आहेत. पोटॅन्शियोमीटर सांगू का? पोटॅन्शियोमीटरचं न्यूमेरिकल आलं की पहिला करंट फाइंड आउट करायचा. फॉर्म्युला आहे ई अपॉन आर प्लस आर. नंतर व्ही फाइंड आउट करायचं. फॉर्म्युला आहे आय इंटू आर हेच. नंतर के फाइंड आउट करायचं नाही का के पोटॅन्शियल ग्रेडियंट व्ही बाय एल. नंतर अप्लिकेशन की E1 इज प्रपोर्शनल टू L1 नाही का प्रिन्सिपल. मग E1 इक्वल्स टू KL1. मी तुम्हाला सांगतो पुस्तकातलं एकदम सोपं न्यूमेरिकल आहे सांगतो एक बघ असा फॉर्म्युला आहे E1 प्लस E2 अपॉन E1 मायनस E2 दॅट इक्वल्स टू. इझी इझी प्रश्न आहे तुम्हाला दाखवतो थांबा 1 मिनिट आता टेक्स्टबुककडे जायचंय मला. पुस्तकाकडं जायचं आहे. हा पुस्तक तर मिळालं मला. थोडंसं शोधावं लागेल. थोडंसं मी तुम्हाला सांगतो. ओके मिळालं. E1 प्लस E2, E1 मायनस E2, L1 अपॉन L2. आणि जर मी तिथं कॉम्पोनेंटो अँड डिव्हिडेंडो केलं, तर मला इथं असं मिळेल L1 प्लस L2 आणि L1 मायनस A2. बरोबर आहे? कॉम्पोनेंटो अँड डिव्हिडेंडो केलं तर म्हणजे इकडं मिळणार मला E1 आणि E2. पण मला हे नकोय, मला हाच फॉर्म्युला पाहिजे. याला म्हणायचं सेल एकमेकाला असिस्ट करतायत आणि याला म्हणायचं सेल एकमेकाला अपोज करतायत. मग आता एक काम करूया. मी तुम्हाला सांगतो न्यूमेरिकल बॅच का इम्पॉर्टंट आहे कारण न्यूमेरिकल्स खूप सोपे असतात. फक्त वाटती भीती रे तुम्हाला सांगतो. आता ऐका. हा क्वेश्चन बघा. हा क्वेश्चन बघा तुम्हाला एकदम सिंपल भाषेत एक्सप्लेन करतो. बघा. काय दिलंय त्याच्यात? टू सेल्स EMF E1 आणि E2 आर कनेक्टेड इन सीरीज सो एज टू असिस्ट ईच अदर त्यावेळेस बॅलन्सिंग लेंथ 2.7 आहे. म्हणजे L1 ची लेंथ 2.7 मीटर आहे. L2 ची लेंथ 0.3 मीटर आहे. 0.3 मीटर आहे. कंपेअर द EMF. सांगू का? सेल एकमेकाला असिस्ट करतायत E1 प्लस E2. सेल एकमेकाला अपोज करतायत E1 मायनस E2. दॅट इक्वल्स टू काय होतं मगाशी L1 अपॉन L2. बरोबर आहे सांगा बघू. मग मला सांगा L1 किती आहे? 2.7. ओके. L2 किती आहे? 0.3. आन्सर किती येणार? 9:1. बरोबर 3×9=27 म्हणूया आपण. इकडं कोण आहे? E1 प्लस E2 आणि E1 काय करायचं मगाशी सांगितलेलं कॉम्पोनेंटो अँड डिव्हिडेंडो. न्यूमरेटर मध्ये डिनॉमिनेटर ऍड करा 2E1 येणार कारण ह्यालाही कॅन्सल. पण न्यूमरेटर मधून डिनॉमिनेटर मायनस करताना या मायनसचं प्लस होणार आहे. इथं मायनस होईल कॅन्सल होईल. खाली 2E2 येणार. न्यूमरेटर मध्ये डिनॉमिनेटर ऍड करा. न्यूमरेटर मध्ये डिनॉमिनेटर मायनस करा. 9 - 1 8 2 ला 2 कॅन्सल.
10ला 8 डिव्हाईड करा 1.25 येणार. आरामात क्वेशन्स होतायत. आरामात क्वेशन होतोय. मग चला याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, तुमच्याकडे मी दाखवलंय. स्क्रीनशॉट काढा म्हणजे याचा तुमचा कॉन्फिडन्स येईल. लगेच वायलन ओपन करा. पहिल्या एम-सी-क्यू पासून शेवटच्या न्यूमेरिकल पर्यंत ट्राय करा. फॉर्म्युला आठवतात का बघा आणि हे झालं की लगेच नेक्स्ट टॉपिक द्यायचा आहे मला. त्यामुळे कंप्लीट करा. ऑल द बेस्ट.